गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचं हडपसर येथील घरापासून जवळच मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर अपहरण झाल्याची बातमी आज सकाळी समोर आली होती। मात्र आता अपहरण झालेले मामा सतीश वाघ यांची हत्या झाल्याची धक्कादायक बातमी समोर येते। यवत गावच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह सापडलाय। डिसेंबर रोजी सोमवारी सतीश वाघ सोलापूर रस्त्यावरील हॉटेल ब्लूबेरी समोर थांबले होते। त्यावेळी अचानक त्यांच्या समोर एक चारचाकी गाडी येऊन थांबली। समोर थांबलेल्या चारचाकी शेव्हरलेट एन्जॉय या गाडीतून 4 जण उतरले। त्यानंतर चौघांकडून सतीश वाघ यांना जबरदस्तीने त्या चारचाकी गाडीत बसवण्यात आलं होतं। ते मॉर्निंग वॉकला गेले असताना हा संपूर्ण प्रकार घडला असल्याची माहिती आहे। सतीश वाघ यांचं अपहरण करून गाडीत बसवून त्यांना घेऊन जाणारे 4 जण होते। त्यानंतर सतीश वाघ यांचं अपहरण करणारी गाडी सोलापूरच्या दिशेने गेली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती। सीसीटीव्ही फुटेजमुळे त्यांचं अपहरण झाल्याची बाब समोर आली। त्यानंतर त्यांच्या मुलानं तात्काळ आपल्या वडिलांचं अपहरण झाल्याची तक्रार हडपसर पोलीस ठाण्यात दिली होती। पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता। अपहरण करणाऱ्यांनी सतीश वाघ यांना कारमधून सोलापूरच्या दिशेने घेऊन गेल्याचं त्यांच्या मुलानं पोलीस तक्रारीत सांगितलं होतं। त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता। अखेर सोमवारी संध्याकाळच्या सुमारास सतीश वाघ यांचा मृतदेह यवत गावच्या हद्दीत आढळलाय। या घटनेनं पुणे परिसर हादरला असून मागील काही दिवसात 5 खून पुणे आणि परिसरात झाले होते। त्यामुळे विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेले पुणे कोयता गँगमुळे चर्चेत आलं होतं। आता क्राईम सिटी अशी ओळख प्राप्त होत आहे असंच म्हणावं लागेल।